मी माझ्या अखंड आयुष्यात ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. ते कसं घेतलं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला लागतो. बरेच दिवस झालं रात्री असाल त्यांनी इकडे पाणी पाजलं नसल्यामुळे इकडे पाटाला पाणी चालू करून मी इकडे झाडाखाली आडवा झालो. आपल्या रानात काय पाण्याची टी नसल्यामुळे कारण कसं आपल्या रानात शेजारी एक विहीर आहे, विहिरीला इंजिन जोडले आणि त्या इंजिन मधनं आपल्या रानात पाणी पाडतोय आपण. असंच कोण कोणाला पाणी देत नसते. ते मित्र असल्यामुळे आपलं कसं देव माणसासारखं रानाला किती पण पाणी पाजा म्हणते. थोड्याच वेळात आपल्याला पुण्यात जोडीदार फोन आला आणि म्हणला की भाऊ आलोय म्हणला कोल्हापूर, आपल्याला जायचं ज्योतिबा दर्शनाला आणि महालक्ष्मी दर्शन घ्यायला कोल्हापूरला. माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मी पहिला फोन लावला आणि मला म्हटलं भाऊ गाडी पाहिजे मला कोल्हापूरला जायचं. हे आपलं कारखान्यात पैसे छापाल म्हणलं, छापाल्या तर छापू द्यात म्हणलं. आपली माणसं कधी वर येणार. गाडी घेतली आणि मी येऊन थांबलेलो तावड्यात त्याला. तेवढ्यात जोडीदार बी आमचा आला आणि आम्ही निघालो ज्योतिबा रस्त्याला. डोंगराव जाईल तसं आया काय नजारा होता मध्ये, बोलायचा काही विषय नव्हता. इथं रविवारची एवढी गर्दी होती की तर असल्या पब्लिक आलतं दर्शनासाठी. जोडीदार आमचं कसं भक्तगण असल्यामुळे त्यांचं इथं वरती पुजारी असते, त्यांच्या घरात जाऊन आम्ही अंगावरती वस्त्र घेतलं आणि मंदिरात जायसाठी आम्ही निघाला लागलो. अंगावर वस्त्र घातल्यामुळे आम्हाला गाभाऱ्यात आज जायचा चान्स होता. त्यामुळे मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदाच मंदिरात गेलतो आणि तिथे व्हिडिओ करण्यासाठी मनाई होती. तरी पण मी कसा बसा आज जाऊन व्हिडिओ केला. आज व्हिडिओ करताना एका पुजारानं म्हटलं भाई खाली की मोबाईल नाही तर काढून घेणार म्हटलं तुझा मोबाईल. आम्ही ऐकतोय मग दर्शन घेतले व्यवस्थित आणि आम्ही दोघं आलो मंदिराच्या बाहेर. मस्त मध्ये आज दर्शन झालं आणि आम्ही निघालो डोंगरावरनं खाली निघायला. खाली निघताना डोंगरावरनं सनसेट एवढा बाहेर दिसालती की भाई डोळ्याचं पारणं पिटलेलं आमच्या दोघांचं. तिथं डायरेक्ट आम्ही महालक्ष्मी मंदिरात येऊन पोहोचलेलो, कारण की भावानं वर्षात एकदाच येतोय आणि महालक्ष्मी ज्योतिबा दोन्ही पण दर्शन करून आम्ही घराकडे जातो. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा.